ते बरं आता बांधू लाग बिचारे मले. मायाला हात दुखू राहिला व सविता. जाऊ दे, काही आवाज देऊन नाही राहिली सविता. तिला असं वाटते आपण आलो स्वयंपाक खोलून घे, आपणच घुसेल राहू. बाप रे बाप, आई लाडू बनवले आहे तुम्ही तर. आई कोण बनवले तुम्ही? मी बनवत होती ना आई. अरे वा सविता, 2-3 आवाज देऊन राहिली तुला तर आवाज नाही देऊन राहिली तू. आता म्हणते मी लाडू बनवत होती आई. नाही आई, मला आवाजच नाही आला काही. आई तिळगुळ ठेवलं मग? तिळगुळ काढून ठेवलं डब्यांनी आता. आता एक काम कर, तू स्वयंपाक घे करून पटपट. ठीक आहे आई. शांताबाई आहे ना घरी? शांताबाई आली आली. शांताबाईला सांगतो ना मिक्सर. आता माझ्याकडचे मिक्सर आले, 500 रुपये खर्च आहे म्हणते. कुठे लावत बसतं? काय झालं सविता? एक काम कर शांताबाई, मला मिक्सर दे त्या घरचं. माझ्या घरचा मिक्सर काही चालूच नाही होऊन राहिलं बिचारे. कारागिराला दाखवलं ना, 500 रुपये खर्च आहे म्हणते शांताबाई. आता तिळगुळ काढलं की झालं, काही गरज नाही मग मिक्सराची एवढी. काहून? तुम्ही लसण समाराची पेस्ट हे ते काही काढत नाही काय? नाही नाही शांताबाई, मी तर पाट्यावर वाटतो. माझ्या सुनीला पाट्यावर वाटायला लावतो मी. थांब बाई, माझ्या सुनीले पोदी काही राहिलं काय अजून. आता स्वयंपाक करीन बिचारे ते. तिला आता लसण समारी काढते मिक्सर मधून. केवढी असं शांताबाई, मी आता देतो ना आणून. आजच्या दिवस तिले पोळपाटावर लाटायला लावतो, सांबार बारीक चिरायला लावतो आणि लसण पोळपाटावर पेस्ट करायला लावतो त्याची. होते शांताबाई? ठीक आहे बाई, थांब मी देतो आणून. शांताबाई म्हणत होती लाडू पोते टेस्टले कसे झाले काय झाले. म्हटलं राहू दे अजून. शांताबाई म्हणे मिक्सर बी नेते, लड्डू बी नेते. नाही बाई, मैत्रीण असा शांताबाई सारखी. पाय शांताबाई किती मोठ्या मनाची आहे शांताबाई तो. म्हणून तर मी सगळ्या गावाला सांगतो, नाही नाही माझी मैत्रीण एकच नंबर आहे. फक्त पाहिजे बाय सविता, खराब नको करू. माझ्या सुनीच्या लग्नातलं होय, आंदोलन आलं हो. नाही तर मैसून मलाच कल्ला करेन, काय दिलं तुम्ही. शांताबाई तू टेन्शन नको घेऊ. ते मिक्सर खराब झालं ना, मी दुरुस्त करून देईन बस. नाही नाही तसं दुरुस्त करून दे म्हणा, पण तू वापरतो सविता चांगला. जाय आणि संध्याकाळी आणून दे. काय? हा शांताबाई देतो आणून. चल येतो मी. सविताबाई तिळगुळ खा, गोड गोड बोला. लड्डू बनवत वाटते तिळाचे शेंगदाण्याचे शांतीसारखे. काय झालं शांताराम भाऊ, तोंडात बोल अडकून राहिला तुम्ही? दारू गुरु पिऊन आली की काय? बाई बाई वाशून राहिला बाई. शांताबाई, शांताराम भाऊ थंडा चहा पिऊन आले शांताबाई. अरे देवा सविताबाई, मी तर गंमत करून राहिलो. तुझी कशा गोष्टी करून राहिली तू? तू तर आमच्या नवरा बायकोंचे भांडणं लावून राहिली. गंमत केली हो शांताराम भाऊ. चला येतो मी. तिळगुळ घेऊन येईन बरं संध्याकाळी. हा आता बोलली बा सविताबाई खरं. तिळगुळ खा, गोड गोड बोला. चिंट्याची बाबा इकडे या. शांती काय झालं शांती? सविताबाई गंमत करून राहिली, बोलू बी देत नाही मला कोणासोबत. मी काय म्हणतो, झाली का तूर सोंगणं वावरातली? मग सांगितलं ना माणसं? नाही शांती, गेलतो माणसं सांगेले, पण त्याचं उष्ट राहिलं म्हणते. ते म्हणतो उद्यापासून येतो. तर राजाला फोन कर ना, मग त्याला पाहायला माणसं. शांती एका दिवसाच्यानं काही वाया जात नाही. चल तिळाचा वाशून राहिला, तिळगुळ दे मला जरासा, लड्डू दे एखादा. आई कुठे गेले आई? आली आली सविता आली. जमलं आता, शांतीने लड्डू बनवले वाटते शेंगदाण्याचे तिळाचे. बरं झालं आता दिवस निघाला, एक एक लड्डू शांतीच्या चरू चरू. पण सावी मागच्या वर्षी मला लय जोरदार संडास लागली होती व. तिळाचे लड्डू खाऊ खाऊ पचत बी नाहीत मला. तोंड खायले हरिकते पण पोटात नाही पचन होत ना. माहिती का सविताबाई, आता तर महादेव पण मिक्सर नेलं. आताच घरी गेले आणि त्यापाशी मिक्सर. पुष्पा कुठे दिसले तुले? रोशनीचे बाबा. अरे सविताबाई मी बोललीच महादेव सोबत, मिक्सर बिघडलं वाटते. हो ना म्हणत दुरुस्त केलं, 600 रुपये खर्च लागला म्हणत. पाय किती सांगतो या माणसाले की कोणापासून काम भागून घ्या. या माणसाला बी काम भागवून येत नाही ना, सुनील काम भागवून येत नाही. सुनीलच म्हटलं शिन जा बाबा मिक्सर दुरुस्ती करून आणा. बरं आहे ना सविताबाई, मग याला त्याला मागायचं काम नाही. आता कोणाचं मिक्सर आणलं नेऊन देते. हा हा पुष्पा जाय, तू कुठे चालली तर जाय, तसंच करतो मी. नाही नाही तरी मी शांताबाईचा मिक्सर घेऊन जातो. याच्यातूनच काढतो मी आता तिळगुळ शेंगदाण्याचं सगळं सगळं याच्यातूनच घेतो काढून. आणलं तर मग नेऊन देईन. लयच गोड होते व
शांतीने मस्त केले. तसे तर मला शांतीच्या हाती लड्डू लय आवडतात. काहून? शांती लय गड बनवते मस्त लड्डू. चिंट्याचे बाबा, कुठे गेले चिंट्याचे बाबा? शांती आली. शांती, काय झालं शांती? कोण रागांती पाहून राहिली माझ्याकडे? चिंट्याचे बाबा, तुम्हाला माहित आहे ना, तुम्हाला तिळाचा लड्डू सैन होत नाही म्हणून. आणि तुम्ही एक लड्डू न खाता 5 लड्डू खाल्ले तुम्ही. तुम्हाला काय वाटते? मला माहित नाही. मी सगळे लड्डू मोजून ठेवले होते. आणि तुमच्याशिवाय आता स्वयंपाक करून ती कोणीच नाही गेलं चिंट्याचे बाबा. नाही नाही शांती, एवढं लड्डू नाही खाय शांती, मी एकच खाल्ला. चिंट्याचे बाबा, खोटं बोलू नका. तुम्हाला तर मी 10-20 खाऊ घालतो, पण तुम्हाला पचत नाहीत ना. संडास लागते ना तुम्हाला तर लड्डू ना. आज जर तुम्ही लड्डू खाल्ले ना, पहा तुम्हाला संध्याकाळी कसं घडघड पोट करते तुमचं. मागच्या वेळेला आठवण येते तुम्हाला? धोतर भरवलं तुम्ही, धोतर संडास करून. आता लक्षात ठेवा तुम्ही. तुम्ही जर आता काही भरभर केलं ना, तुम्हाला धुवा लागेल. शांती, नात नको ना मला आतापासून. आता तर अजून सुरुवात नाही झाली लड्डू खायची. माई खाऊ दे ना मले. चल, या माणसाची नांदी लागून काही फायदा नाही. ते लड्डू मला लपून ठेवून द्या लागतील, नाही तर हा माणूस तर सगळं गोल करून टाकीन. काय होय, एका टायमाने 5 लड्डू कॅपॅसिटी जाईये. सविता, कुठे गेली सविता? मला सांग अजून काय काय आणावं लागते तर. थांबा आली. सविता आता मी मोठ्या मनात देऊन राहिलो. सविता लय चांगली बोलून राहिली माझ्यासोबत. काय झालं राजाजी? सविता, सांग ना मला काय काय आणू तर उद्यासाठी परवासाठी. राजाजी, ऊस, हरभरा, गाजर, अजून थांबा मी आईला अजून विचारतो. नाही ते एक काम करा तुम्ही. तुम्ही काय करा, हरभरा, ऊस, गाजर, भाजीपाला एवढं घेऊन या तुम्ही. वाहन आणायला मग आईन मी जातो. ठीक आहे बापा. ते बायकाचं तुम्ही पाहत बसा काय आहे तर. मी हे तुम्हाला भाजीपाल्याचं आणून देतो सगळं. सविता काय, चल येतो मी. मला तर वाटते मस्त यावर्षी पोरेची लूट धूमधाम करा. आलेल्या सगळ्या बायले नाश्ता द्या. हाव, यावर्षी मी असंच हळदी कुंकू करीन. आणि लेकराची बोरानं लूट न करता चॉकलेट बिस्किट यानं लूट करीन. माझ्याच कमाईचे पैसे आहेत. सविता, इकडे ये सविता. हा हा, आली आली आई आली. तसंच करणार आहे यावर्षी मी. मस्त तिळगुळ, मस्त नवीन वाण आणतो चांगलं, एकदम झकास लूट करीन माझ्या लेकराची. आली का सविता? आली ना. एवढी घाई? आली आली. पाहिलं त्या लेकरानं काय केलं, मला घाई म्हणून राहिली. गॅस पाशी आले ना लेकरं.